31च्या पूर्वसंध्येलाच गोंदिया ग्रामीण पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त. देशी विदेशी दारू सह मोहफुलांची दारू देखील केली जप्त. या वर्षाचा शेवटचा दिवस असून त्याच्या पूर्वसंध्येलाच गोंदिया पोलिसांच्या वतीने अवैध धंदे विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला. या अनुषंगाने गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अदासी गावातून 80,000 रुपये किमतीची देशी विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली. गोंदिया जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या विरोधात गोंदिया पोलीस ॲक्शन मोडवर आले असून यामुळे अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणलेत. आता येत्या आता नवीन वर्षाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर वर्षाच्या सरत्या शेवटी जे अवैध दारू विकणारे आहेत हद्दीमधील त्यांच्यावरती आमची क्रॅकडाऊन मोहीम माननीय SP साहेबांच्या आदेशान्वये सुरू आहे. तसेच SDPO साहेब श्री ताजने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल साहेब झा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रॅकडाऊन मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने आम्ही हद्दीतील सर्व बीट अंमलदार आणि अधिकारी यांना प्रत्येकाला एरियामध्ये गोपनीय बातमीदार नेमून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आम्हाला काल एक गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की अदासी या ठिकाणी सुजित डोंगरे नावाचा इसम हा जास्त प्रमाणामध्ये याच्याकडे दारूचा साठा डंप करून ठेवला अशी माहिती मिळाली होती. तर त्या अनुषंगाने आम्ही आमची टीम रवाना करून त्यामध्ये API वर्मा, त्याच्यानंतर API चव्हाण, PSI मेश्राम आणि आमचे अंमलदार बीट अंमलदार यांच्या मदतीनं आम्ही ही रेड सक्सेस केलेली आहे. त्यामध्ये इंग्लिश दारू आणि देशी दारूसुद्धा साठा आम्हाला मिळालेला आहे. इंग्लिशचे जवळपास मॅकडॉल नंबर 1, त्याच्यानंतर ओल्ड मंक, त्याच्यानंतर ते ऑफिसर चॉईस अशा इंग्लिश दारूचे प्रकारसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही नमूद आरोपीवरती कडक कारवाई करून सदरचा माल आम्ही जप्त केलेला आहे पंचांसमक्ष आणि ही मोहीम अशीच चालू राहील. त्यामुळे आमचा मॅसेज हा 31च्या अनुषंगाने सुद्धा सर्व अवैध दारू विक्रेत्यांना आम्ही त्यावरती कडक कारवाई करू. किती लाखाचा हा मुद्देमाल होता? जवळपास सध्या आम्ही एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे, सुरेश डोंगरे, आणि हा माल जवळपास 80,000च्या जवळपास माल आम्ही हा जप्त केलेला आहे. सर, हा माल त्यांच्या इथं कुठून आला काय माहिती? तर त्या अनुषंगाने आम्ही तो माल कुठून आणला, कोणाच्या माध्यमातून आणला, तो तपासाचा आमचा एक भाग आहे. त्या तपासामध्ये आम्ही इतर आरोपीसुद्धा आम्ही त्याच्यावरती त्या गुन्ह्यामध्ये अटक करू आणि कारवाई करू त्यांच्यावर. एखाद वाईन शॉपला एवढा माल देऊ शकते त्यांना? नाही, त्या आरोपीकडून प्राथमिक माहिती मिळाली की आम्ही थोडा माल आम्ही दुसऱ्याच्या माध्यमातून आणलेला आहे. वाईन शॉपामध्ये एवढा माल अगर जातं तर वाईन शॉपवरही कारवाई होत असते का? त्याबाबत आम्ही एक्साईजला सुद्धा आम्ही त्या बॅच नंबरचे पत्र देऊ, ते कोणत्या बॅचचा माल येतो आणि तो कोणाकडे होता. त्या अनुषंगाने सुद्धा अबकारी विभागाला पत्र देऊन त्यांनासुद्धा आम्ही पुढील कारवाई करण्याबाबत आम्ही विनंती करणार आहोत. लायसन नसल्यावर एवढा माल वाईन शॉप देऊ शकत नाही का सर? आता तो अबकारी विभागाचा पार्ट राहील. त्या पत्रात आम्ही तसं त्यांना मेन्शन करू. गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.